संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन अंतर्गत संत निरंकारी मंडळ राजेवाडी शाखेतर्फे 374 जणांनी रक्तदान करून अनमोल कार्य केल्याची माहिती संत निरंकारी मंडळाचे राजेवाडी शाखा प्रमुख हनुमंत थोरात यांनी दिली। दरवर्षीप्रमाणे राजेवाडी येथे विविध समाज उपयोगी कार्यांबरोबर सत्संग सेवेबरोबर नामस्मरण व आचरण केले जाते। संपूर्ण देशभर रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने संत निरंकारी मिशन मार्फत संपूर्ण देशभर रक्तदान शिबिर घेण्यात येते। यावेळी राजेवाडी येथे असून रक्तपेढीमध्ये 111 औंध रक्तपेढीमध्ये 98 तर संत निरंकारी मंडळ विलेपार्ले मुंबई येथे 165 जणांनी रक्तदान करून आपले योगदान दिले। यावेळी रक्तदान शिबिरास पुरंदर पंचायत समितीचे सभापती अमित झेंडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दत्तात्रय झुरुंगे, श्रीकांत राऊत, टेकवडी सोसायटीचे माजी चेअरमन बाळासाहेब जिंजुरके, राजेवाडीचे सरपंच दत्तात्रय जगताप, माजी सरपंच रामदास जगताप, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र शिंदे, पोलीस पाटील सागर कटके, संतोष जगताप, शिक्षक नेते प्रदीप कुंजीर, भरत इंदलकर, गणेश लवांडे, रोहिदास मेमाणे, नारायणपूर देवस्थानचे प्रमुख भरतनाना क्षीरसागर, चांगदेव कुंजीर, आरटीओचे अधिकारी संदीप झगडे, ज्ञानप्रचारक अशोक कोराळे, पुणे सिटी क्षेत्राचे क्षेत्रीय संचालक अवनीत तावरे, सेक्टर संयोजक विकास रासकर, जेजुरी शाखेचे सेवादल प्रमुख संजय जगताप, दत्ताजी लांडगे, बजरंग चौधरी, प्राध्यापक विशाल डोके यांनी भेट घेऊन आयोजक व रक्तदानाचे कौतुक केले। औंध रक्तपेढीच्या डॉक्टर निशा तेली, विनायक सावंत, रुद्र गोविंद, निरंजन सरडे, विक्रम चव्हाण, सुषमा तटकरे, सीमा श्रीवास्तव, सुदाम बरगडे तर ससून रक्तपेढीचे शरद देसले, श्यामसुंदर चाटे, डॉक्टर स्नेहा, डॉक्टर आती उपस्थित होत्या। तर संत निरंकारी मंडळ विलेपार्ले रक्तपेढीचे डॉक्टर आशिष मिश्रा, डॉक्टर अमृता नाटकर, डॉक्टर सपना गुप्ता व इतर कर्मचारी उपस्थित होते। दिवसभर रक्तदान शिबिराचा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी संत निरंकारी मंडळाचे सेवादल प्रमुख सुभाष इंदलकर, सहयोगी विलास खेडेकर, माऊली बधई, विकास कटके, हेमंत खेडेकर, भाऊसाहेब कडलक, संभाजी जगताप, बापूराव पांडुरंग खेडेकर, भारती घोरपडे, कावेरी कटके, मीनल खेडेकर, स्वाती राऊत, माया खेडेकर यांच्यासह राजेवाडी, जेजुरी आणि सासवड येथील शाखामधील स्वयंसेवक सेवादल यांनी उपस्थित राहून सहकार्य केले। माझे नाव अशोक रामचंद्र कोराळे आहे। मी निगडी प्राधिकरण पुण्यामध्ये राहतो। आज या ब्रँचमध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं। सद्गुरू बाबा हरदेवशी महाराजांनी 1986 साली हे रक्तदान पूर्ण भारतामध्ये ब्रँचेस जेवढे आहेत त्या ब्रँचमध्ये चालू करण्याचा आदेश दिला होता आणि त्याप्रमाणे प्रथम हे चेंबूरला व्हायचं। मग हळूहळू ज्या ज्या ठिकाणी ब्रँचेस आहे संत निरंकारी मिशनच्या त्या शहरामध्ये पण हे होऊ लागलं आणि ऑल इंडियामध्ये ज्या ज्या ठिकाणी ब्रँचेसच्या शाखा आहेत त्या त्या ठिकाणी हे ब्लड दिलं जातं आहे। आज या सद्गुरू माता सुदीक्षा महाराजांच्या आशीर्वादानं कृपेनं राजेवाडी ब्रँचमध्ये जवळजवळ 373च्या प्लस 75 धरूया, 375 पावणे 400 रक्तदान झालेलं आहे आणि अतिशय उत्साहाने सेवादल बंधू भगिनी, साधू संत महात्म्यांनी या परिसरामधले अनेक लोक जे नॉन निरंकारी आहे त्यांच्यापर्यंत हा संदेश दिला आणि हे अतिशय उत्साहामध्ये हा ब्लड डोनेट आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे। तर यापुढं सुद्धा आव्हान हेच आहे की मानो से मानो हो प्यारा, एक दूजे का बने सहारा। बाबाजी म्हणायचे की रक्त नाली में नहीं नाड़ियों में बहना चाहिए आणि हाच एक उद्देश घेऊन अनेक जणांनी या ठिकाणी रक्तदान दिलेलं आहे। पुण्याहून वायसीएम संत निरंकारी मिशनची एक ब्लड बँक आहे विलेपार्ले मुंबई या ठिकाणी। त्या ठिकाणी डॉक्टरची टीम आली होती आणि वायसीएम इथून आमच्या पुण्यातून तेही ससूनची टीमसुद्धा निरंतर त्यामध्ये योगदान देते। ससून डॉक्टर टीम पण या ठिकाणी येऊन ब्लड कलेक्ट त्यांना केलेलं आहे। तर प्रार्थना हीच आहे की संत निरंकारी मिशनच्या या उपक्रमाला अनेकांनी हातभार लावलेला आहे, अनेकांनी योगदान दिलेलं आहे। बस एकमेका सहाय्य करू अवघा धरू सुपंत हीच प्रार्थना आहे आणि मानव कल्याणासाठी या मिशनचं फार मोठं योगदान आज आम्हाला सगळीकडे बघायला मिळतं। तेव्हा आव्हान हेच आहे की तुम्ही सर्वांनी अवश्य
या जनकल्याणासाठी आपलं योगदान देत चला. संक्रमण अधिकारी म्हणून जिल्हा रुग्णालय इथे कार्यरत आहे. तर आजच्या या 19 जुलै 2026 रोजी संत निरंकारी मिशनतर्फे महारक्तदान शिबिर जे आयोजित करण्यात आलं आहे राजेवाडी येथे, तिथे खूप उत्स्फूर्त असा रक्तदात्यांचा सहभाग आहे. आमच्या पेढीतर्फे 99 रक्तदात्यांचे रक्त संकलन करण्यात आले. हे सर्व रक्त जिल्हा रुग्णालयात ॲडमिट असणारे गरीब गरजू रुग्ण यांना टोटली पूर्णपणे फ्री दिलं जातं. तर त्यामुळे या संत निरंकारी मिशनचे खूप खूप आभार आणि या सगळ्यांचे खूप सहकार्य आम्हाला लाभलं. सगळ्यांचे खूप खूप आभार आणि सगळ्यांचं खूप कौतुक, कारण अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने एवढे लोक असूनसुद्धा खूप छान पद्धतीने नियोजन केलं जातं दरवर्षी इथे, आणि आम्हाला ह्यावर्षी इथे संधी दिल्याबद्दल सगळ्यांचे खूप आभार. थँक्यू.